छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यावेळी आग्र्यामध्ये कैद झाली त्यावेळी मित्रांनो महाराजांनी ती वास्तव परिस्थिती किंवा जी नकारात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती त्यांनी स्वीकारली। आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी अशी नकारात्मक परिस्थिती निर्माण होते, नकारात्मक घटना घडते, त्यावेळी सर्वात पहिला त्या परिस्थितीला सामोरं जाण्यापूर्वी प्रश्न केला पाहिजे की ही परिस्थिती, ही नकारात्मक परिस्थिती मी स्वीकारण्यासाठी तयार आहे का। पहिल्यांदा ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे। महाराजांनी ती परिस्थिती स्वीकारलेली आहे। ज्यावेळी आपण परिस्थिती स्वीकारतो त्यावेळी आपण त्या परिस्थितीमुळं आपल्या मनामध्ये ज्या नकारात्मक भावना निर्माण झालेल्या असतात त्या नकारात्मक भावनेतून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण त्या घटनेकडं, त्या नकारात्मक परिस्थितीकडं एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक योग्य पद्धतीनं विचार करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो। ज्यावेळी आपण ती परिस्थिती स्वीकारतो आणि आपल्या मनातील नकारात्मक भावना दूर होतात त्यावेळी आपल्या मनामध्ये ग्रहणशीलता वाढते। ब्रह्मांडाला असं सांगतो आपण की ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी तयार आहे। ज्यावेळी आपण अशी घटना, नकारात्मक घटना स्वीकारतो त्यावेळी काय होतं मित्रांनो की आपली शारीरिक ऊर्जा बदलते, आपली मनाची ऊर्जा बदलते, आपल्या विचारांची ऊर्जा बदलते आणि ही बदललेली ऊर्जा आहे ना ब्रह्मांडामध्ये जाते आणि त्या ऊर्जेचा आवाज त्या ब्रह्मांडामध्ये घुमतो। ज्यावेळी आपण अशी परिस्थितीचा स्वीकार करतो त्यावेळी त्या मनातून ज्या भावना बदललेल्या असतात त्या भावनेच्या आधारे, बदललेल्या भावनांच्या आधारे, सकारात्मक भावनांच्या आधारे आपण योग्य पद्धतीने विचार करायला लागतो आणि ती जी नकारात्मक परिस्थिती असते त्यातून आपण सही सलामत बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो किंवा आपल्याला तो मिळतो। महाराजांनी 3 महिने आग्र्याच्या कैदेमध्ये असताना सकारात्मक भावनांच्या आधारे, सकारात्मक विचारांच्या आधारे एक विशिष्ट पद्धतीनं चाल रचलेली आहे, विशिष्ट पद्धतीने विचार केलेला आहे आणि त्या संकटातून सही सलामत बाहेर पडलेले आहेत। आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी अशी नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल, नकारात्मक घटना घडेल त्यावेळी ती परिस्थिती स्वीकारा। ज्यावेळी स्वीकारू त्यावेळी नकारात्मक भावना दूर होतील त्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आणि त्या सकारात्मक भावनेच्या आधारे योग्य पद्धतीने विचार करून आलेल्या संकटावर आपण सही सलामत मात करू शकतो। ज्या पद्धतीनं महाराजांनी सही सलामत आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी परिस्थिती स्वीकारू, नकारात्मक परिस्थिती स्वीकारू त्यावेळी आपण सही सलामत बाहेर पडू। जर मी परिस्थिती स्वीकारलीच नाही तर अपयशाला सामोरं जाणार। धन्यवाद।